सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावर रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 9वा समास 10वा स्थिती निरूपण। श्रीराम देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, परी तो देवाहून अधिक म्हणू नये की। सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे म्हणावे। ब्राह्मण स्नान करून गेले आणि बकतैसी बैसले, परी ते ब्राह्मणा परिस भले कैसे मानावे। देवास भजता देवलोक, पित्रास भजता पित्रलोक, भूतांस भजता भूतलोक पावे जेतो। जेणे जयास भजावे तेणे त्या लोकासी जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची स्वय। निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे, अनन्य अनन्य होता होय जे धन्य निश्चयेसी। पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आपल्या जगद्गुरु श्रींना कोटी कोटी साष्टांग दंडवत। आपणा सर्व गुरुबंधू गुरु भगिनींना श्री गुरुदेव। भाविक हो, मागील आठवड्यात आपण ब्रह्मांड आणि ब्रह्मस्वरूप याचं संदेह निरूपण आपण पाहिलं। आणि ब्रह्मस्वरूप पाहताना आपल्याला माऊलींनी सांगितलं की निष्काम वृत्तीनं आपण सद्गुरूंकडे गेलं पाहिजे, तर त्या ब्रह्मस्वरूपाची आपल्याला ओळख होणार आहे। ब्रह्मस्वरूप म्हणजे काय, माऊली आपल्याला वेळेवर जे समजावून सांगतात, प्रत्येक म्हणजे आपल्याला समजेल अशा भाषेत, अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतात, ते स्वस्वरूप होय। या समासामध्ये आज दशक 9वा समास 10वामध्ये स्थिती निरूपण केलेलं आहे। रामदास स्वामींनी स्थिती निरूपण सांगितलेलं आहे। ती स्थिती म्हणजे काय, तर पारमार्थिक उच्च स्थिती आहे ती। आपल्या स्थिती म्हणजे काय, तर अवस्था, आपल्या मनामधील विचारांमुळे जी आपल्याला प्राप्त होते ती अवस्था। मग दुःखी असेल तर दुःखी अवस्था, सुखी असेल तर सुखी अवस्था। आणि आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला प्रपंचामधली जर उच्च स्थिती गाठायची असेल तर आपण काय म्हणतो, सगळ्यात आपली उच्च स्थिती कोणती, आपल्या प्रपंचातील, तर आपल्याला एखादा असा म्हणजे लठ्ठ पगाराची नोकरी मिळावी, एखादा मजबूत धंदा असावा आपला, किंवा म्हणजे सर्व सोयीनियुक्त असा बंगला असावा, गाड्या असाव्यात, ही आपण स्थिती मांडतो। परंतु जन्ममरणाचे फेरे चुकवायचे असतील, आपणाला देवलोक जर पाहिजे असेल तर पारमार्थिक उच्च स्थिती आपल्याला मिळाली पाहिजे। आणि ही उच्च स्थिती वर्णन करताना याच्यामध्ये रामदास स्वामींनी अंतर्निष्ठेला महत्त्व दिलेलं आहे। अंतरातून आधी मनापासून केलेली आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो, भाव ठेवतो, त्याला महत्त्व दिलेलं आहे। कारण आपलं अंतर्मन म्हणजेच बघा निर्गुण परमेश्वराचं रूप आहे। कारण आपण कधीही एखादा चुकून जरी आपल्या मनात वाईट विचार आला तर आपल्याला मनातून कुठंतरी असं वाटत असतं की नको बाबा, हे आपण काम करायला नको। म्हणजे आपलं अंतर्मन म्हणजे निर्गुण परमेश्वराचं
रूपच आहे. आणि रामदास स्वामींनी अंतर्निष्ठेला महत्त्व दिलेलं आहे. आणि ही अंतर्निष्ठा कशी निर्माण होते तर सद्गुरूंच्याकडून आपण जेव्हा कानमंत्र घेतो तो कानमंत्र सतत मनात त्याचा जाप केला पाहिजे. आणि तो जाप करत असताना सद्गुरूंचे चरण आपल्या अंतःकरणात धरून तो मंत्र अंतःकरणात रुजवला पाहिजे. आणि परमेश्वराचं नाम हे सुद्धा परमेश्वराचं निर्गुण रूपच आहे. आणि त्या निर्गुण नामाबरोबरच आपण पूर्णपणे निर्गुणाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच शून्यवत होऊन तो परमेश्वराचं रूप पाहणं म्हणजे स्वस्वरूपाची ओळख करून घेणं असं मौलींनी सांगितलं आहे. ती स्थिती आपण गाठली पाहिजे. त्याला पारमार्थिक उच्च स्थिती असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. आणि ही स्थिती अनेक संतांनी म्हणजे सगळ्याच संतांनी जाणलेली आहे किंवा त्या स्थितीला सगळे संत पोहोचलेले आहेत. तुकाराम महाराज काय म्हणतात, त्यांना जेव्हा ही स्थिती प्राप्त झाली पारमार्थिक उच्च स्थिती त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणाले, देव पाहावयास गेलो आणि देवच होऊन ठेलो. नामदेव महाराज म्हणाले, सद्गुरू राये कृपा केली निज वस्तू दाखवली माझी मज. आपल्या जगद्गुरू श्री माऊली त्यांनासुद्धा ही उच्च स्थिती प्राप्त झाली. तेव्हा ते म्हणाले, तारक मंत्र दिला काणी उद्धार केला याचं जीवनी नरेंद्र म्हणे केला सिद्ध गुरुने माझ्या काड सिद्ध. संत मीराबाई काय सांगतात अभंगामधून की जन्म जन्म की पुंजी पायी, मी ही जन्मोजन्मीची पुंजी म्हणजे मला मिळालेली आहे. माझ्या सद्गुरूंनी जे नाम दिलेलं आहे ते माझा जन्मोजन्मी म्हणजे उद्धार झालेला आहे माझा आता अनेक जन्मांचा. पुनर्जन्माचं म्हणजे आता मला परत जन्म नको, मला मोक्षच आता मिळणार आहे याने असं त्यांना म्हणायचं आहे या अभंगामधून. संतांना हेच अपेक्षित असतं की शेवटी आपल्याला देवलोक म्हणजे आपण मोक्षाचे धनी व्हावे अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणून तर ते पूर्णपणे अगदी देवाला म्हणजे आपल्या सद्गुरूंना समर्पित होऊन नाम घेत असतात. तर आता रामदास स्वामींनी पुढे काय सांगितलेलं आहे की बहिरंग साधना आणि अंतरंग साधना असे साधनेचे 2 प्रकार आहेत. बहिरंग साधना म्हणजे काय, सद्गुरू आपल्याला सांगतात की आपल्याला आपल्या माऊलींनी सुद्धा सांगितले की कानमंत्र जो आपण घेतलेला आहे त्याचा माजप करा किंवा पारायण करा. हे यामध्ये ही बहिरंग साधना झाली. ही साधना वाढवून आपण अंतरंग साधना साधायची असते. अंतरंगामध्ये आपण एकनिष्ठ व्हायचं असतं तो मंत्र म्हणत असताना. आणि त्याप्रमाणे आपल्याला मासिक आणि साप्ताहिक पण साधना सांगितलेली की संत संघाला तुम्ही आलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे मासिक साधना पण सांगितलेली की नामगजर घ्या, नंतर प्रवचन वगैरे प्रबोधनकारांना बोलून प्रबोधन घ्या असं सांगितलेलं आहे. मग यामुळं काय होतं की समाज एकत्र येतो आणि समाज एकत्र आल्यामुळे चांगल्या विचारांची देवाणघेवाण आपण संत संघामध्ये माऊली तिथे निर्गुण रूपामध्ये उपस्थित असतात. अंतरंगाची जी साधना आहे यामुळे बाकीचं जग तुमचं बघून भक्ती मार्गाला लागेल. तुमच्या सर्व अवयवांना तुमच्या सर्व शरीराला त्यामुळे सवय लागेल. अंतरंग साधना ही सगळ्यामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साधना आहे. नामदेव महाराज कशा प्रकारे अंतरंग साधना केली पाहिजे ते आपल्या अभंगामध्ये सांगतात. आपण ज्यावेळी अंतःकरणातून त्या आपल्या उपास्यावर भाव श्रद्धा ठेवू तर मला वाटत नाही की मोक्ष फार लांब आहे. परंतु आपण दिखाऊपणा करतो आणि तेच नेमकं समर्थ रामदास स्वामींना नको आहे. समर्थ रामदास स्वामी तेच सांगतात की अंतःकरणाचा भाव जोपर्यंत तुमचा ओतप्रोत भरला जात नाही तोपर्यंत देव समजणं कठीण आहे, देव कळणं कठीण आहे आणि देव पाहणंसुद्धा कठीण आहे. आपल्याला मागे एकदा मी प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे की आणि श्रीलीलामृतामध्ये तो दृष्टांत मी दिला आहे. एक राजा भगवान शंकराची भक्ती करतो ती कशी करतो, हिरे माणकं मोती रत्न सगळे अर्पण करून भक्ती करतो आणि नेहमी. पण जायचा कसा, अंबारीत बसून ढोल ताशे नगारे वाजवत जायचा आणि नित्य करायचा, भक्ती करायचा. आणि तो राजा निघून गेल्यानंतर एक गुराखी यायचा. त्या बिचाराकडे काहीच आयुधं नव्हती पूजेची, उपचार करण्यासाठी काहीच त्याच्याकडे सामुग्री नव्हती. मग तो तोंडामध्ये पाणी घेऊन यायचा आणि देवावर त्या तोंडातून आणलेलं पाणी पिचकारी मारायचा, अभिषेक करायचा. मग जंगलात जाऊन रानफुलं घेऊन यायचा, एक दगड पिवळ्या रंगाचा उगाळून त्याची उठी काढायचा चंदनाची आणि अत्यंत श्रद्धेनं तो भक्ती करायचा. पण हे दृश्य पार्वती मातेनं बघितल्यानंतर तिला ते ओंगळवाने वाटलं. काय म्हणाले, हा भक्त का तुमचा?
की तो बघा मगाशी राजा येऊन गेला, त्याने कशी पूजा केली आणि तुमच्या भक्ताने केलेली पूजा, बाई अंगावर शहारे येतात. ही काय पूजा का? त्या भगवान भोलेनाथ म्हणाले की ही जरी तुला वाटत असली वरवर ओंगळवाणी पूजा, पण त्याच्यातच भाव आहे. कसा तो दाखवा म्हणाले. दृष्टांत मोठा आहे, आपल्याला वेळ कमी असल्यामुळे संक्षिप्त जावं लागणार आहे. आणि भगवान शंकरानं मायावी वादळ निर्माण केलं. इतक्यात राजा आलेला आहे, पूजेला बसलेला आहे, मंत्र सुरू झालेले आहेत आणि मोठं वादळ सुरू झालं. इतकं मोठं वादळ सुरू झालं ते जंगलातलं मंदिर, शिवाचं मंदिर हलायला लागलं. कारण 4 खांबांवरती असणारं मंदिर आणि असे खांब इकडे तिकडे असे गिडगिड हलायला लागले. त्याबरोबर प्रधानानं सांगितलं की महाराज आता खतरा आहे, पळालं पाहिजे. तिथेच पूजा टाकून महाराज आपला जीव वाचवण्यासाठी अंबारीत बसले आणि निघून गेले. मायावी वादळ थांबलं. पार्वती माता पाहत होती. इतक्यात गुराख्याची वेळ झाली. गुराखे आला. त्याने नेहमीप्रमाणे तोंडातून पाणी घेऊन आलाच होता. त्याने देवावर पिचकारी टाकली आणि संपूर्ण देवाचं अंग धुवून स्वच्छ केलं आणि आता फुलं आणायला जाणार. इतक्यात जोरात वादळ सुरू झालं. इतकं वादळ सुरू झालं की ते मगासारखं मंदिर डोलायला लागलं. आता काही क्षणात मंदिर पडणार हे पाहिल्याबरोबर त्या गुराख्यानं त्या पिंडीवर उपडा झोपला. पिंडी पोटाखाली घेतली आणि पिंडीला कवटाळलं आणि सारखा देवाचा धावा करत होता. देवा, या प्रसंगातून माझ्या महादेवाला वाचव रे. माझं काही होऊ दे, पण माझ्या महादेवाला काही होता कामा नाही. वरून एक लाकडाचा तुकडा, लाकडी होतं ना मंदिर, ते लाकडाचा एक मोठा ओंडका त्याच्या पाठीवर पडतो. एवढ्या जोरात कळायचा तर जणू काही प्राण जातो अशी अवस्था होते. तेवढा लाकडाचा तो फटका सहन करतो, पण पिंडी सोडत नाही. परत फटाफट वरून लाकडं पडत असतात. त्याचा जीव कासावीस होतो. आय आय करून मोठ्यानं ओरडतो. पार्वती मातेला सहन होत नाही. पार्वती माता म्हणते, थांबा, आता तुमची माया आवरा. मी तुमच्या त्या भक्तासमोर काय झाले, धन्य झाले. मी तुमचा तो भक्त आहे. त्या भक्ताला खरंच आलिंगन देऊ इच्छिते, कारण त्याची भक्ती जी आहे ती श्रेष्ठ भक्ती आहे. भक्त या दृष्टांतातून आपण हे शिकायचं आहे की भक्ती कशी असली पाहिजे, अंतःकरणपूर्वक असली पाहिजे. एखादा ज्यावेळी तुम्ही अभंग गाता तो आतून गा, त्याचे भाव व्यक्त होतात आणि त्याच्यात देवत्व येतं. तोच अभंग तुमचा सुरेल आवाज असू दे, पण आतून गाऊ नका, भाव निर्माण नाही होत, त्याच्यातली ताकद कळत नाही. हे भावाचं महत्त्व आहे. म्हणून देवावर, गुरूंवर भाव ठेवला पाहिजे आणि भक्तिभावानं, श्रद्धेनं त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून अंतरंगातली जी भक्ती आहे तीच सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. त्या प्रदर्शन करण्यापेक्षा गुरुदेवांना अंतरंगातून ज्यावेळी आपण शरण जातो त्यावेळी कठीण नाही. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण, त्याचा ज्वलंत साक्षीदार मी आहे. अवघ्या 3 महिन्यात, फार वेळ लागला नाही, परंतु दीक्षा घेतली आणि माझ्या पाठीमागचा भाऊ, त्याचा ॲक्सिडेंट झालं. लग्न झालं होतं, 6 महिनेच झाले होते. महाराजांनी दृष्टांत दिल्याने विचारलं, बाद झालं की आणखी हवं आहे? माझी तीळ मात्रही, माझं प्रेम बाप्पांवरचं कमी नाही झालं. बाप्पाने इतकं छळलं, आता वेळ नाही आहे सांगायला, परंतु माझं तीळ मात्रही प्रेम कमी झालं. ज्यावेळी मला गगनगिरी महाराजांनी सर्टिफिकेट दिलं शाब्दिक की अरे शिष्य असावा तर असा असावा, मी खुश नाही झालो. माझे उद्गार होते त्यावेळचे की हे ज्याच्या शाळेत बसलो आहे त्याने दिलं असतं तर त्याने 0 दिला असता तरी आनंद झाला असता. का? कारण त्याच्या शाळेत बसलो, त्याच्या वर्गात बसलो आहे. त्यांनी मला मूर्ख म्हटलं असतं तरी आवडलं असतं. तात्पर्य, गुरूंवर किंवा देवावर इतकी नितांत श्रद्धा ज्यावेळी आपण ठेवतो त्यावेळी वेळ लागत नाही. आणि त्याचं उदाहरण ग्रंथांमधून, पुस्तकांमधून घेण्याची गरज नाही. भक्त हो, या संप्रदायात जिवंत उदाहरण मी स्वतः आहे. आणि म्हणून अंतरंगातून गुरुदेवांवर प्रेम करा, अंतरंगातून देवावर प्रेम करा, मग मोक्ष फार लांब नाही. तेव्हा आपण सर्वजण मोक्षाचे वाटेकरी बनायचंच आहे. यासाठीच संत संघासाठी यायचं, यासाठीच संत संघ चुकवायचा नाही. आणि चला आता काहीतरी आपला नेम आहे म्हणून करायचं, असं करू नका. मला स्वामी दिसणार आहेत, मला स्वामींचं दर्शन
घडणार आहे, ही उत्कंठा लागून जर तुम्ही या संत संघाला आलात तर यापेक्षा श्रेष्ठ भक्ती दुसरी कुठली असूच शकत नाही. तेव्हा आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या रविवारी पुन्हा सर्वांनी एकत्र भेटूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.